ओम शांती 10/5/2026 चे रविवारचे अव्यक्त बापदादांचे महावाक्य पुनर्चलित मुरली आहे 30/1/2010. मुरलीचं टायटल आहे चारही विषयात स्वमानाचे अनुभवी स्वरूप बनून अनुभवाची शक्ती कार्यामध्ये लावा. आज बापदादा ब्राह्मण संसाराचे रचयिता स्वयं बापदादा आपल्या चारही बाजूच्या सर्व ब्राह्मण मुलांना पाहत आहेत. ब्राह्मण संसाराला पाहत आहेत. सर्व आज विशेष बाबांची मुले आहेत. ब्राह्मण म्हणजे विशेष मुले कशामुळे? कारण कोट्यावधीमधून काही आणि काही मधून काही आहोत. साधारणतनामध्ये आलेल्या शिवबाबांना जे ओळखतात त्यांना विशेष आत्मे म्हटलं आहे. बाबा म्हणतात, बाबांनी मुलांची खूप महिमा केली. बाबा नेहमी म्हणतात, वाह मुलांनो वाह. कारण इतक्या साधारण रूपात आलेल्या शिवबाबांना आपण ओळखतो. नुसते ओळखत नाही तर बाबांच्या श्रीमताला आपण समजून आपल्या आचरणात आणतो. म्हणून आज बाबांनी पूर्ण एक पॅराग्राफ मध्ये बाबांची मुलांची ब्राह्मण संसाराची आणि मुलांची महिमा केलेली आहे. पुढे बाबा सांगतात की आम्ही फक्त योग लावणारे नाही आहेत तर योगी जीवनवाले आहोत, ही स्मृती आपल्याला ठेवायची आहे. जीवन 2 घंट्यांचं 3 घंट्यांचं नसतं, 2 तास 3 तास असं नसतं. जीवन म्हणजे सदा. तर बाबांनी आज सांगितलं की योगी जीवनवाले बना. योग लावणारे नाही, योग करणारे नाही, तर योगी जीवनवाले. आणि जीवनाचं लक्ष्यच आहे, ब्राह्मण जीवनाचं लक्ष्य काय आहे? सदा योगी. आपलं जीवन योगी असावं आणि स्वभावतः सहज जीवन असावं. नॅचरल पद्धतीने, नॅचरल जीवन, नॅचरल रूपात निसर्गतः स्वभाव. बाबा म्हणले सहज जीवन. बापदादांनी मस्तकावरती चमकणारे भाग्य पाहिले. आणि काय भाग्य पाहिले? प्रत्येक मुलगा स्वमानधारी आहे, स्वराज्य अधिकारी आहे. बाबा इतक्या श्रेष्ठ नजरेने मुलांना पाहतात. म्हणून बाबांनी म्हटलं की बाबा प्रत्येक मुलाला स्वमानधारी स्वराज्य अधिकारी रूपात पाहत आहेत. बाबा म्हटले तुम्ही पण स्वमानांची यादी काढा आणि ती यादी स्मृतीमध्ये ठेवा, आठवण करा. तर बाबांच्या प्रेमामध्ये लीन व्हाल. बाबा म्हणले स्वमानांची स्मृतीच आपल्याला लवलीनतेचा अनुभव करवते. जर कधी कधी मेहनत वाटत असेल तर त्याचं मूळ कारण आहे की ईश्वरावरती प्रेम कमी आहे. कारण जिथे प्रेम आहे तिथं मेहनत नाही. मोहब्बत है तो मेहनत नाही. बाबांनी स्पष्ट सांगितलं की ईश्वरावरती जर प्रेम असेल, शिवबाबांवरती आपली स्नेह प्रेम आस्था खूप मनातून असेल तर आठवण करायला मेहनत लागणार नाही. कधी कधी जर मेहनत वाटत असेल तर कुठेतरी आपण चेक करण्याची आवश्यकता आहे की देह आणि देहाच्या दुनियेमध्ये आपण खूप लिप्त तर नाही झालो. आज अमृत वेळेला देश विदेश मधील ब्राह्मणांजवळ बाबांनी चक्कर मारली आणि बाबांनी काय पाहिलं? बाबांनी सांगितलं की काही जण स्वमानाचा फक्त विचार करतात, स्वमान आठवतात, परंतु स्वमानाचं स्वरूप बनत नाही. हे बाबांनी पाहिलं.
अनुभवी बनत नाहीत त्या स्वमानाचा अनुभव प्रॅक्टिकल प्रत्यक्ष रूपात घेत नाही, फक्त स्वमान म्हणतात, स्वमान विचार करतात अथवा आठवतात. त्याचं स्वरूप बनण्यासाठी बाबांनी आज पूर्ण मुरलीमध्ये याच गोष्टीवर बाबांनी जोर दिलेला आहे. अनुभव स्वरूप जर असू म्हणजे जे स्वमान आपण घेतोय त्या स्वमानाचा जर प्रॅक्टिकल अनुभव आपण घेतलेला असेल तर बाबा म्हटले की जराही देहभान आपल्याला खेचणार नाही, देहभान आपल्याला आकर्षित करणार नाही जर स्वमानाचा अनुभव आपण केलेला असेल तर. बाबा म्हणतात प्रत्येक विषयात अनुभवी स्वरूप बनण्याची आता आवश्यकता आहे. आणि ब्राह्मण जीवनामध्ये आपल्याला बाबांनी 4 विषय दिलेले आहेत. एक आहे ईश्वरीय ज्ञान, दुसरा आहे बाबांची आठवण म्हणजे ध्यान, तिसरा आहे चांगल्या गुणांची धारणा आणि चौथा आहे ईश्वरीय सेवा. तर 4ही विषयामध्ये अनुभवी स्वरूप बनायचं आहे, याची आता आवश्यकता आहे. आणि बाबा म्हणतात जे अनुभवी स्वरूप आहेत, स्वमानांचा अनुभव, 4ही विषयांचा सखोल अनुभव जर असेल तर अनुभवी कधी अनुभवांच्या द्वारे अनुभवी मूर्त आपण बनल्यामुळे माया कधी आपल्याला हलवू शकत नाही. जे अनुभवी असतात, बाबांनी खूप सुंदर उदाहरण दिलं की जसे एखादा खूप अंधकार आहे, तर अंधार दूर करण्यासाठी आपल्याला एक सोपं काम करावं लागतं, प्रकाशाचं बटन चालू करावं लागतं. स्विच ऑन, अंधार गायब. तसं स्वमानाच्या सीटवर जर आपण सेट राहिलो तर आपोआपच नकारात्मकता नकारात्मकता, माया, वाईट संस्कार आपोआपच दूर होतील. पण स्वमानाच्या सीटवर सेट राहिलो तर बाबा म्हणले विविध प्रकारचे देह अभिमान येतात, देहभान येतो, तसंच विविध प्रकारचे स्वमान बाबांनी देऊन टाकले. सॉरी, विविध स्वमान दिलेले आहे. ज्या वेळेला ज्या स्वमानाची गरज आहे त्या स्वमानाचा अभ्यास त्या सीटवर सेट झालो तर विविध प्रकारचे देहभान, देह अभिमान, मायाचे विभिन्न रूप यावरती आपण विजय प्राप्त करू शकतो. म्हणून बाबांनी पुढे सांगितलं, चेक करा की मी कर्मयोगी आहे का, कर्मयोगी जीवन आहे का, फक्त बसल्यानंतर योग लागतोय की प्रत्येक कर्मात बाबांची आठवण येते. स्वमानांचा अनुभव स्वरूप किती टक्के आपण बनलेलो आहोत. बाबा म्हणतात अनुभवी स्वरूपाचीच कमी आहे आणि त्या कमीला आपल्याला भरायचं आहे. आज बाबांनी स्पष्ट एक खूप सुंदर उदाहरण दिलं, साखरेचं उदाहरण दिलं बाबांनी. जसे साखर गोड आहे, अनुभव केला आपण, साखर गोड आहे. मग कितीही जणांनी आपल्याला सांगितलं, त्या शब्दाचा विरोध जरी केला की साखर गोड आहे का किंवा नाही, तर आपण आपोआपच त्यांना आपण सांगू, कारण आपल्याला त्याचा अनुभव आलेला आहे की खरंच साखर गोड आहे.
म्हणून बाबा म्हणतात की असे 4 विषयाचे तुम्ही अनुभवी स्वरूप बना. सीटवर सेट राहा, स्वमानाच्या सीटवर सेट राहा आणि सदैव हे लक्षात ठेवा की हे स्वमान, हे वरदान मला कोणी दिलेलं आहे. ही स्मृती जरी आपण ठेवली की वरदान स्वयं परमपिता परमात्म्याने दिलेला आहे आणि त्या स्थितीमध्ये आपण सेट राहिलो तर बाबा म्हणतात अनुभवी स्वरूप बनाल आणि अनेकांना अनुभवी मूर्त बनवू शकाल. बाबांनी आज जवळपास पूर्ण एक पेज अनुभवी मूर्त बनण्यासाठी काय करावे, कसे करावे हे स्पष्ट आज मुरलीमध्ये सांगितलेलं आहे. पुढे बाबा सांगतात प्रकृतीचा खेळ अचानक होणार आहे. नवीन नवीन गोष्टी अचानक होणार आहेत. भूकंप झाला, लाखो गेले, तर काय त्यांना माहित होतं का की आपण असूत उद्या की नसूत? नाही. म्हणून बाबांनी सांगितलं प्रकृतीचा जो खेळ आहे तो अचानक होणार आहे. त्या खेळामध्ये आपल्याला तयार राहायचं आहे. आजकाल अचानक अपघात होतात. अनेक जण एकत्र मृत्युमुखी पडतात. तिकीट त्यांचं कट होतं. आज बाबांनी सुंदर शब्द वापरलाय हा, तिकीट कट. पण बाबा म्हणतात की म्हणून आपल्याला अटेन्शन द्यायचे कर्मयोगावर. कारण कोणतं कर्म करत असताना आपण जाणार हे आणखी निश्चित नाहीये. कधी जाणार बाबांनी सांगितलं तुम्हाला माहिती नाहीये. म्हणून एव्हर रेडी हा शब्द बाबांनी वापरला. तर एव्हर रेडी म्हणजे काय? आज वेगळी व्याख्या बाबांनी सांगितली. एव्हर रेडी म्हणजे कोणतेही वरदान स्वमानाच्या स्वरूपामध्ये आपण अनुभवी तयार राहिले पाहिजे. म्हणजे परिस्थिती कोणतीही आली तर त्या परिस्थितीमध्ये एखाद्या वरदानाचा किंवा स्वमानाचा अभ्यास इतका तीव्र किंवा स्पष्ट असला पाहिजे की त्याचं स्वरूप आपण काही सेकंदात बनलो पाहिजे. त्याला बाबांनी आज एव्हर रेडी असा शब्द वापरलेला आहे. स्वरूप बनणे. वरदानाला बाबांनी सांगितलं फलीभूत करा. वरदान दिलं बाबांनी पण त्याला आपल्याला फलीभूत करायचं आहे, यूज करायचंय, वापरायचंय वेळेवरती. वरदान स्मृतीमध्ये ठेवून जर वेळेवर आपण वापरलं तर त्या वरदानाला आपण फलीभूत करू. फलीभूत केलं असं समजलं जाईल. स्वमानाच्या स्वरूपाचं अनुभवी स्वरूप बनायचं आहे आणि त्यासाठी खूप वेळाच्या अभ्यासाची आवश्यकता आहे. खूप काळाचा जर अभ्यास असेल तरच आपण एव्हर रेडी बनू. त्या परिस्थितीमध्ये आपल्याला स्वमानांची स्मृती, अनुभवी मूर्त आपण सहज बनवू शकतो. बाबा म्हणतात ज्ञान ऐकणारे किंवा ऐकवणारे नाही बनायचे. ऐकणारे आणि ऐकवणारे तर आपण बनलोच आहेत. परंतु बाबा म्हटले आता ज्ञान स्वरूप बनायचं आहे. चेक करायचं आहे की जसं देहभान सहज येतं तसं देही अभिमानी स्थिती, आत्मअभिमानी स्थिती सहज राहते का? चेक करायचंय. आठवणीत येतं का की मी कोणती आत्मा आहे? ज्ञान स्वरूप म्हणजे जे कर्म आपण करणार आहोत ते लाईट आणि माईट स्वरूप बनवून करतोय का? ज्ञान हे शक्ती बनलंय का? ज्ञान हे प्रकाश आहे का? आपल्या स्वतःच्या जीवनात आहे का? तर ज्ञान स्वरूपची व्याख्या बाबांनी आज खूप सुंदर सांगितलेली आहे. पुढे योग स्वरूप म्हणजे काय? कर्मेंद्रिय जीत किती बनलो आहेत आपण, स्वराज्य अधिकारी किती कसे बनलो आहेत, किती पर्सेंटेज प्रतिशत मध्ये बनलो आहेत ते चेक करायचं आहे. बाबा म्हटले जर योग युक्त असाल तर धारणा आणि सेवा ऑटोमॅटिक होणार आहे.
योगयुक्त अवस्थेमध्ये धारणा आणि सेवा स्वतः होणार आहे. हा तर बदलतच नाही. याच्यावरती ज्ञान सांगण्यात खूप वेळ वाया घालवण्यात काही अर्थ नाही. असे नकारात्मक विचार सुद्धा आपल्या मनात यायला नको. बाबा म्हटले तुम्ही प्रकृतीला बदलणारे आहात, इतके शक्तिशाली आहात, तर एखाद्या प्रती असे नकारात्मक विचार किंवा सूक्ष्म घृणाभाव सुद्धा आपल्यामध्ये नको. म्हणून बाबांनी सांगितलं जे स्वतःवर लक्ष ठेवतात त्यांनी हात वर करा. 3 शब्दात बाबा आपल्याला शिक्षा देतात, सांगतात, निराकारी, निर्विकारी, निरहंकारी. बाबा म्हणतात परिवारात स्नेह आणि प्रेम पाहिजे. यावरती सुद्धा बाबांनी खूप सुंदर विश्लेषण केलेलं आहे. आणि मग शेवटी बाबांनी सर्वांना एक एक टायटल आठवण करून देऊन पूर्ण मुरलीचा सार सांगून आठवण दिली, याद प्यार दिला, सुप्रभात, नमस्ते, नमस्ते. आपणही म्हणायचंय आत्मिक मुलांची आत्मिक पित्यास नमस्ते, नमस्ते. आजचं वरदान ज्ञानाच्या प्रकाशाद्वारे पुरुषार्थाचा मार्ग सहज आणि स्पष्ट करणारे फरिश्ता स्वरूप भव. मनन चिंतन जेव्हा आपण करतो, सहन करण्याची शक्ती पण आपल्यामध्ये पाहिजे. मनसामध्ये मनन शक्ती, वाणी आणि कर्मामध्ये सहन शक्ती. या गोष्टींना आपल्याला धारण करायचे आहे. दोन्ही शक्तींनी पुरुषार्थाचा मार्ग सहज आणि स्पष्ट होतो. त्याचं विस्तृत विश्लेषण बाबांनी आज वरदानमध्ये केलेलं आहे. सुविचार आहे, व्यर्थ बोलणे म्हणजे अनेकांना डिस्टर्ब करणे. व्यर्थ बोलणे म्हणजे अनेकांना डिस्टर्ब करणे, अनेकांना त्यांच्या अवस्थेपासून बिघडवणे. तर आपल्याला असे कोणतेही शब्द बोलायचे नाही. अव्यक्त इशारा आहे, सदा अचल अडोल एकरस स्थितीचा अनुभव करण्यासाठी तुम्ही मुले मास्टर प्रकृतीपती आहात. या प्रकृतीच्या खेळाला पाहून हर्षित राहायचं आहे. साक्षी होऊन खेळ पाहायचा आहे. खेळात मजा येते, घाबरत नाहीत. म्हणून तपस्येद्वारे साक्षीपणाच्या स्थितीच्या आसनावर राहून अचल अडोल स्थिर राहायचे आहे. आज पूर्ण मुरलीमध्ये चारही विषयामध्ये स्वमानाचा अनुभव कसा करायचा, अनुभवी स्वरूप कसे बनायचे आणि अनुभवाला कार्यामध्ये कसे लावायचे, याचं विस्तृत विश्लेषण बाबांनी केलेलं आहे. हा ग्रहपाठ आज आपण दिवसभर करूया आणि त्याला जीवनात कायमचा उतरवून अनुभवी मुहूर्त बनूया. ओम शांती.